डेफिनेटली आप भी यहाँ पे स्टेज पे आ सकते हैं और अमेजिंग इनकम कमा सकते हैं, राइट? येस. और हा जो हे जे रजिस्ट्रेशन होतं ते मेल आणि म्हणजे हजबंड वाईफचा एकच रजिस्ट्रेशन असतं. असं नाही की हजबंडचं वेगळं आणि वाईफचं वेगळं. दोघांचंही रजिस्ट्रेशन एकच त्यांचा आय डी असतो. आणि हे जे प्रोडक्ट आहेत ना, हिंदीमध्ये म्हणतात की ये जो प्रोडक्ट है ना बेचने के लिए नहीं, जान बचाने के लिए बने हैं. इथे ऍड करा, कंपनी बघा किती इमानदार आहे. हजबंड वाईफला वेगळं करतच नाही. ओके, दोघांचा आयडी एकच आहे. दोघांनी एकाच आयडीने बिझनेस करायचा आहे. असं नाही की जेंट्स वेगळीकडे, सॉरी हजबंड वेगळीकडे आणि वाईफ वेगळीकडे, असं चालत नाही. दुसरे अजून एक आहे, तुम्ही इथे आल्यानंतर किंवा तुम्हाला भेटल्यानंतर काय लोक तुम्हाला कळतील इथे, अरे माझ्या मामाचा मुलगा करतोय, माझ्या काकाचा मुलगा करतो, आता इथंच आलेला आहे, तर मी माझ्याकडे घेतो, त्याला मी माझ्याकडे घेते. ओके, तसं चालत नाही. इथं नियम असा आहे की ज्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे, ते तुमचे कोच आहेत. ओके, त्याच्यामुळे कोणी तुमच्या नातेवाईक मित्रमंडळीमध्ये तुम्ही बोलत तुम्ही इथे या तिथे या, तसं चालत नाही. ज्या व्यक्ती तुम्हाला बोलवलेलं आहे ते तुमचे कोच आहेत. ओके, तर एकदा जोरदार क्लॅपिंग करा कोचसाठी. म्हणजे आपले आई वडील असतात, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, म्हणजे ज्यांनी तुम्हाला बोलवलंय ते तुमचे कोच आहेत. आणि ते आई वडिलांप्रमाणे आहेत. म्हणतात ना, आई वडिलांनंतर आपलं भलं, आपला चांगला विचार करणारा ते म्हणजे कोच असतात. म्हणून कोचचं ऐकायचं आणि पुढे पुढे चालत राहायचं. येस. तर आपण ह्याचे रूल आणि नियम आपण जर ऐकले नाही, काही लोक असतात ना हट्टी असतात, बरोबर की नाही? घरातली सगळी माणसं काही खोडकर असतात, बरोबर की नाही? असं असतं. आताची पाचही बोटं बरोबर आहेत का? नाही आहे, राईट? तर घरातली काही माणसं एक खोडकर असतात, राईट? ते लवकर ऐकत नाही बरेचसे, राईट? मग कंपनीमध्ये आहे, काही लोक ऐकत नाही आहे, मी माझंच करणार. ओके, मग कंपनी अशा व्यक्तीला काय करते? वॉर्निंग देते. ओके, वॉर्निंग देते की तुम्ही चुकीच्या प्रमाणे करताय, तुम्ही रूलप्रमाणे स्टार्ट करा. पण तरी तुम्ही जर ऐकलं नाही, नियमामध्ये तुम्ही राहिला नाही, तर तुम्हाला कंपनी सस्पेन्शन करते. म्हणजे तुमचं जे काही प्रॉफिट झालेलं आहे, तुम्हाला जे काही चेक इन्कम आलेला आहे, तो सगळा इन्कम तुमच्याकडे काढून घेऊन अनाथ मुलांना दान करते. फॅमिली फाउंडेशन तुम्ही बघितलं आता कासा सेंटर चालवतं. म्हणजे कंपनी आपल्याकडे पैसे ठेवत नाही. तुम्ही जर नीट ऐकलं नाही, कंपनीच्या रूलप्रमाणे काम केलं नाही, कंपनीला कळलं, तर सगळा इन्कम तुमच्या कंपनी जे आहे ते अनाथ मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या सकाळच्या हेल्थी ब्रेकफास्टसाठी त्यांना ते दिले जातात तिथे, राईट? डोनेट केले जातात. आणि तरीसुद्धा तुम्ही जर ऐकलं नाही, मी माझंच करणार, मी आहे तेच करणार, ओके, तर कंपनी तुम्हाला टर्मिनेट करते. म्हणजे टर्मिनेटचा अर्थ असा आहे, तुम्हाला जर टर्मिनेट जर केलं तर तुम्ही तर हा बिझनेस करू शकत नाही, पण तुमच्या येणाऱ्या पुढची पिढीसुद्धा हा बिझनेस करू शकत नाही. ओके, पण गेल्या 26 वर्षामध्ये एकही व्यक्ती नाही आहे ज्याला कंपनीने टर्मिनेट केलेलं आहे, राईट? इमानदार आहेत आणि चांगल्या मनाची आहेत, राईट? येस. तर तुम्ही हे काम सुरू करू शकता. हे जे आपलं अमेझिंग असं फ्यूल आहे, प्रोडक्ट आहे, ते कन्झ्युम करून स्वतःचा रिझल्ट काढून आणि लोक रिझल्ट आपल्याला नोटीस करतील आणि आपल्याला सांगायला सुरुवात करायची आहे. आता ह्या प्रकारे जे आहे मार्केटिंग प्लॅन आहे. ॲज अ तुम्ही साइन अप केला, फॉर्म फिल केला, त्याच्यानंतर तुम्ही ॲज अ असोसिएट म्हणून, येस, ॲज अ असोसिएट म्हणून ह्या कामाला तुम्ही सुरुवात करू शकता. लोकांना मदत करायला तुम्ही एक सुरू करू शकता ॲज अ असोसिएट. म्हणजे 25%. येस, या सक्सेसच्या पायऱ्या आहेत तुम्ही ज्या बघताय आता, ते बॅक जरा. ओके, असोसिएट पासून ते फाउंडर सर्कलपर्यंत हे जसं तुम्हाला हळूहळू कळेल, पुढे पुढे तुम्ही जसं जाल तसं तुम्हाला कळेल की सक्सेसच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. कारण वेगवेगळ्या पायऱ्यावरती, वेगवेगळ्या लेवलवरती वेगवेगळा इन्कम येतो. ओके, पण ॲज असोसिएट नेक्स्ट आपण जाऊया आता. असोसिएट म्हणजे ज्यांनी साइन अप केलेलं आहे, ज्यांनी डिसिजन घेतलेला आहे. ओके, आणि जे इच्छुक आहेत. ओके, किती लोक नवीन आलेले आहेत? स्पेशली पहिल्यांदा आले इथे आले. खूप सारे लोक पहिल्यांदा आलेले आहेत. ओके, आणि मला विचारायला आवडेल किती लोक भुसावळच्या बाहेरचे आहेत? भुसावळच्या बाहेरून आलेले. उभा राहा जरा.
आपण इथे इन्व्हाइट करणार आहोत. त्यांनी फर्स्ट टाइम हा इव्हेंट अटेंड केलेला, तर वेलकम करूया त्यांचा. Yes. राईट, तर ज्यांनी पहिल्यांदा इव्हेंट अटेंड केलं त्यांनी प्लीज उभे राहा पुन्हा एकदा. जे पहिल्यांदा आलेत त्यांनी उभं राहायचंय. येस, त्यांचं आपण रेकग्नेशन करणार आहोत. त्यांनी धावत स्टेजवर यायचंय. जे 25% आहे, ओके, जे 25% आहे, जे पहिल्यांदा आलेले आहे 25%, 25%. 25% आपल्याला नाही समजलं ना, आपल्या कोचकडे बघायचं. आपल्या कोचकडे बघायचं. आपल्या कोचकडे बघायचं. कोच असं म्हटलं का उठायचं, असं म्हटलं का बसायचं. आणि जे पहिल्यांदा आले, काहीच माहित नाही, फक्त कोणीतरी इन्व्हाइट केले, त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. तुम्हाला फ्लायर मिळाला असेल, येस, फ्लायर मिळाला असेल, त्याही येऊ शकता. कोणीतरी तुम्हाला पहिल्यांदा बोलवलं, असा एक कार्यक्रम आहे, बघायला ये, खूप छान आहे, ते सुद्धा या स्टेजवर येऊ शकतात. येस, डाव्या बाजूने पहिल्यांदा आलेले आहेत. येस, पटापट. स्टेजच्या डाव्या बाजूने यायचंय. अरे हळूहळू पूर्ण. सो मच. यस, वेलकम आहे तुमचं. थँक्यू सो मच. केलं ना तरीही असं मान सन्मान होत नाही. आणि घरात कितीही चांगलं जेवण बनवलं, म्हणजे जेवणामध्ये मीठ जरी थोडं जास्त झालं तरी पण कोणी आपलं मान सन्मान, असं फुलं फेकली जातात, ओके नाही, फुलं फेकलं काम कराल तेव्हा तुमचा नेहमी मान सन्मान केला जातो. येस, आणि याच्यामध्ये खूप चांगली संधी आहे. ओके, इथे इन्कम 35% वरती. ओके, येस, मी एक सांगेन की 25%नी जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला MRP ने प्रोडक्ट देतात तेव्हा तुम्हाला 999 रुपयाचं प्रॉफिट होतं. जोरदार क्लॅप करूया. म्हणजे एका व्यक्तीला मदत केल्यावर तुम्ही घरी बसल्या 1000 रुपये कमवू शकता. आहे का अशी सुवर्ण संधी कुठे? यस, वेलकम टू. त्यानंतर आपण नेक्स्ट लेवलला जाणार आहोत. ओके, आपल्याला मार्केटमध्ये खूप सारा डिस्काउंट नाही भेटत, 5%, 15%, आपण वेगवेगळे डिस्काउंटचे लेवल बघणार आहोत, बेनिफिट बघणार आहोत. नेक्स्ट आहे 35%. ओके, 35% म्हणजे आपण 5 लोकांना जर मदत केली चांगल्या आरोग्यासाठी महिन्याभरासाठी तर मग 35% जाऊ शकतो. आणि एका व्यक्तीला जर मदत केली आपण आणि तुम्ही जर 35% असाल तर तुम्हाला 1350 रुपयाचा प्रॉफिट होतो. कॅश इन्कम त्याला म्हणतात. तुम्हाला आवडेल? एका व्यक्तीला मदत करायची, तुम्ही जर 35% मध्ये असाल तर 1350 रुपयाचा तुम्हाला इन्कम तुम्हाला मिळणार आहे. यस, त्याला म्हणतात सिनियर कन्सल्टंट. तर असे खूप सारे लोक आहेत या हॉलमध्ये ज्यांनी 35% लेवल मागच्या महिन्यामध्ये अचीव केलेली आहे, पोहोचलेली आहे 35% वरती. त्यांनी 5 लोकांना मदत केलेली आहे किंवा त्यांनी स्वतःसाठी ते गुड न्यूट्रिशन जे आहे, फ्युल जे आहे ते घेतलेलं आहे. ओके, तसे किती लोक आहेत 35% वरती त्यांनी जागेवरती उभा राहायचे. 35%वर कोण कोण आहेत सिनियर कन्सल्टंट? येस, आपल्या कोचकडे बघा, कोचकडे. कोचकडे बघायचं, कोचकडे बघायचं, असं कसं बस उभं राहायचं, असं कसं बसायचं. यस, 35%. यस, प्लीज कम ऑन स्टेज. येस, कम ऑन द स्टेज. 35%. येस, तुमच्या बाजूने वेलकम करूया. आता नाही, मी अशीच होती, मला काही समजत नव्हतं, फक्त एक मिनिट, यापैकी सगळ्यांना आरोग्य भेटलेलं आहे, वेट लॉस झालं सगळ्यांचं. येस, ओके, आणि त्याबरोबर ती सगळ्यांना खुश आहात. ओके, आणि तुम्ही काही लोकांना मदत सुद्धा केली असेल, काही लोकांना तुम्हाला विचारलं सुद्धा असेल की तुम्ही एवढे छान कसं दिसायला लागलेला आहात. ओके, बरोबर आहे. आणि मग तुम्ही काही लोकांना सांगितलं सुद्धा असेल, बरोबर आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी इन्कम सुद्धा आला असेल. यस, तसे किती जण आहेत आपण वन बाय वन सगळ्यांचं एक्सप्लेन करूया. फक्त नाव सांगायचं, किती वजन कमी केलं ते सांगायचं, आणि त्या कॅश इन्कम झाला असेल किंवा चेक इन्कम झाला असेल तर ते तुम्हाला नाव, बॅकग्राऊंड आणि तुम्ही कोणाला मदत
आपण नाव सांगायचं, बॅकग्राऊंड आणि लास्ट किती इन्कम झालं तुम्हाला आतापर्यंत? यस शॉप ना मॅडम. माझं नाव प्रियांका तुषार दिवेकर आहे. मी 2 जणांना मदत केली घरातच आहे, म्हणजे माझी भाची आहे नणंद आहे, त्यांना मदत केली. मला स्वतःला फरक पडला. पहिले तर विश्वास नव्हता, पण पडला मला भरपूर. 15 किलोचं वेट कमी केलं सगळं. आणि काही इन्कम झालं का तुम्हाला? इन्कमचं तर एवढं टोटली माझ्या कोशिशच माहिती सर, पण आता नवीन मला एवढं घेतलं माहिती नाही. अकाउंट सर बघतात, मॅडम फक्त लोकांना मदत करते. यस वेलकम टू अर्बन लाईफ. मी सुरेश रघुनाथ चौधरी. माझं वजन जवळजवळ 12-13 किलो कमी झालेलं आहे. मी 9 महिन्यापासून या कमिटीशी जॉईन झालेलो आहे. माझा व्यवसाय केळीचा आहे, केळी व्यापारी आहे आणि माझा मुलगा डॉक्टर आहे. आमचं हॉस्पिटल नवद्याला आहे, त्यामुळे तुमचा काही प्रश्न नाही. आणि मी स्वतः माझ्यासाठीच फ्लू घेतो आणि माझी मिसेस पण घेते, माझा मुलगा घेतो आणि सर्व घेतो घरी. क्या बात आहे. सरांनी स्वतःसाठी घेतलेलं आहे. जोरदार clap करूया. आणि सर बिझनेसमॅन आहे. येस, तर कोणत्याही बॅकग्राऊंडमधून तुम्ही असा, पण तुम्हाला कोच मिळाल्यावर ते योग्य मार्गदर्शन करते. येस आपण पण याला विचारूया, नाव सांगायचं, बॅकग्राऊंड आणि आता पण किती इन्कम झालेलं आहे. येस सर, माझं नाव विनोद पंडित कायडे. मी रावेरून बोलतो सर. शोरूममध्ये सेल्समनचं काम करतो मी, सायरा भांडेकरी सेंटरमध्ये. आणि आउट हे इन्कमचं काम जबरदस्त चालू आहे सर माझ्या जीवनामध्ये. आणि स्वतः लोकांनी मला विचारलं आहे, 4 महिन्यांनी कोणाला सांगितलं नाही, पण स्वतः लोकांनी विचारलं तेव्हा समजलं की खरंच वजन कमी जास्त करण्यात आपल्या हाती आहे. हे तुमच्यामुळे होऊ शकते, शक्य आहे. आपल्या कम्युनिटीला जॉईन व्हा, वजन आपल्या हातातच आहे ठेवलं. इतकी खुशी होते की तेवढी खुशी कुठे भेटणार नाही आपल्याला सर. सर्व हातपाय दुखणे बंद होऊन गेले. जबरदस्त क्वालिटी आहे. आणि काय लास्ट तुम्हाला इन्कम झालं का? अच्छा मॅडम सांगणार इन्कम. मी 5 लोकांना मदत केली. मला 5,000 रुपये मिळाले इन्कम. आणि बॅकग्राऊंड काय मॅडम तुमचं? बॅकग्राऊंड काय काम करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे. वाव, हाऊसवाईफ आहे मॅडम. आणि थँक्यू सो मच. हाऊसवाईफ मॅडम आणि आता बिझनेस वुमन झालेले आहेत. आणि लास्ट पण इन्कम 5,000 रुपीज. मी दीपक कोळी, एक शेतकरी आहे आणि मी आपल्या कम्युनिटीला 3 महिने झाले जुळलो आहे. आणि माझे वडील सुद्धा आहे. आणि मी स्वतः 16 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि माझा म्हणजे मी एक जोडलेला आहे आणि अजून बाकी लोकांना पण मदत करतो. आणि इन्कम म्हणजे स्वतः दोन लोकांसाठी घरी वापरतो. इन्कम अजून काही जास्त नाही आहे. थँक्यू. बॅकग्राऊंड बघा, शेतकरी म्हणजे इथे शिक्षणाची अट नाही. वय वर्ष फक्त 18 वर्ष. आणि शेतकरी असल्यामुळे सुद्धा तब्येत खराब झाली होती सर, मी इम्प्रूव्ह केलेली आहे. येस मॅडम. माझं नाव स्वाती भाला, भुसावळला असते. मी हाऊसवाईफ आहे सर. माझी जाऊबाईला केली, माझी जाऊबाई एक काय इन्कम झाला का तुम्हाला? काही कोचकडे असेल तर माझं इन्कम आहे. येस इन्कमची काही गरजच नाही तेवढे. म्हणजे मॅडम पैसे मोजतच नाही, लोकांना फक्त मदत करण्याचं काम करतात. थँक्यू सो मच मॅडम. माझं नाव मनीषा किरंगी. मी टीचर आहे आणि मी पर्सनल कन्झ्युम करून 35%ला पोहोचले. मॅडमला एक प्रश्न विचार, असं छान ब्लेझरमध्ये तुम्ही आलात, कसं वाटतंय? कधी असं तुम्हाला चान्स मिळालेला का? स्कूलमध्ये आम्ही वापरतो ब्लेझर, पण इथे खूप छान म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स येतो आहे. आणि स्कूलमध्येही सगळे विचारतात चेंजेस कसे झाले, काय स्किलमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली, तर सगळ्यांना सांगायलाही छान वाटतं. थँक्यू सर. किती अशा महिला आहेत ज्यांना असं मॅडम सारखं राहायला आवडेल ब्लेझरवरती. यस तर तुम्ही सुद्धा काही महिन्यामध्ये मॅडम सारखं येऊ शकता. यस 5 लोकांना मदत करू. थँक्यू सो मच मॅडम. माझे नाव मीनाक्षी माणूसकर आहे. मी एक हाऊसवाईफ आहे आणि या कम्युनिटीला वजन वाढल्यामुळे जॉईन झाले होते. माझं 19 किलो वजन कमी झालेलं आहे. मी 2-3 जणांना मदत केलेली आहे. मला इन्कमचा काही इश्यू नाही, पण मी मदत करण्याचा प्रयत्न. इन्कम तुम्ही लोकांना मदत केली पण इन्कम
येस, अमेझिंग, खूप छान. आता 35%, 35% झालं. येस, इथेच थांबत नाहीत लोक, जास्त लोकांना काम, कारण रेफरन्स मिळत जातात, चांगले रिझल्ट येतात. मग जे आहे 35% नंतर 5 लोकांना मदत केल्यानंतर नेक्स्ट जे येतं की तुमचं काम वाढल्यानंतर तुम्ही जे आहे 10 लोकांना मदत करता, बरोबर. 10 लोकांना, 10 ते 15 लोकांना जेव्हा तुम्ही मदत करता त्यावेळेस तुम्ही जाता. येस, 45% म्हणजे तुम्ही जेव्हा 10 लोकांना मदत करता. ओके, जसं आम्ही सांगितलं, तू किती लोकांना मदत करायला आवडतं? येस, ओके, खूप साऱ्या लोकांना मदत आवडतं. मग तुम्ही जर 10 लोकांना मदत केली पूर्ण महिन्याभरामध्ये तर तुम्ही 42% पोहोचता. ओके, ज्याला म्हणतात सक्सेस बिल्डर. ओके, याच्यामध्ये दोन्ही सेम आहे, सक्सेस बिल्डर सुद्धा आणि कॉन्व्हेयर प्रोड्युसर सुद्धा आहे. सुद्धा 42% मध्ये असतं, लेवल सेम असते. तुम्ही 1 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये हे तुम्ही करू शकता. आणि जेव्हा तुम्ही 42% पोहोचता तर तुम्हाला तुम्ही जेव्हा रिटेल प्रॉफिट जेव्हा करता तेव्हा तुम्हाला जवळजवळ 1750 रुपये प्रॉफिट होतो एका रिटेलच्या मागे. यस, क्या बात आहे, क्लॅपिंग करेल याच्यासाठी. आणि विशेष म्हणजे सांगेन की माझ्या कोचने पण आणि आम्हीही सगळ्यांनी 42%, 42% सुरुवात केलेली, कारण आम्हाला जास्त डिस्काउंटमध्ये हे फ्यूल घ्यायचं होतं. येस, तर तुम्हीही हे 42% सुरुवात करू शकता. येस, तर आता येस. आणि असे किती लोक आहेत जे लास्ट महिन्यामध्ये लोकांना मदत करून 42% पोहोचलेले आहेत. त्यांनी जागेवरती उभं राहायचं आहे. त्यात आपल्या कोचकडे बघायचं, कोचकडे बघायचं. 42%. हे 2 जण आहेत जे 42% पोहोचलेले आहेत. तर यांना आम्ही रिकग्नाइज करणार आहोत. दोघं आम्ही रिकग्नाइज करणार आहोत. येस, प्लीज. येस, बाकी तरी क्लॅपिंग करा. येस, काँग्रेस. बॅकग्राऊंड सांगायचं आणि काय इन्कम झाला असेल तुम्हाला तो आतापर्यंत तो तुम्हाला सांगायचं. येस, येस मॅडम. माझं नाव दीपाली राजेंद्र बेरुड. मी मुंबईहून आहे, बोईसर से. क्या बात आहे, मॅडम मुंबईवरून आहे. येस, तर मॅडम जवळजवळ 450 किलोमीटरचा प्रवास करून आलेला आहे. तर येस मॅडम, किती लोकांना आतापर्यंत मदत केली, काही इन्कम झालं काय तुम्हाला आतापर्यंत कुठं? हो, मी जवळजवळ आता 5-1 लोकांना तरी मदत झालेली आहे माझी. आणि मला आताच म्हणजे 5-6 दिवसापूर्वी एक चेक आला 7,490. 7,400 रुपये. मॅडम तुमचं वय किती? माझं वय आहे 54. माझं 54 आहे. तुम्हाला 7,400 इन्कम आलेलं आहे. खूप छान. माझं नाव आहे रवींद्र दिगंबर. माझे कोच आहेत श्रावण महाजन सर आणि रवींद्र भोगे सर. मी आतापर्यंत 5 लोकांना मदत केलेली आहे आणि भविष्यात माझे जेवढे कस्टमर आहेत त्यांना मी मदत करेल. आज ऑलरेडी मी माझा कृषी व्यवसाय असल्यामुळे सर्व शेतकरी लोकांना मदत करतो. तर ह्या स्वरूपामध्येही मी मदत करेन. अमेझिंग सर, अमेझिंग, थँक्यू. माझे आतापर्यंतचे इन्कम आहे 5,000 रुपये. बघा, आता 42%, 42%. किती जणांना आता तुम्ही बघितलं की 25%, 35%, 42%. ओके, एवढं कंपनी डिस्काउंट देते. पण असे पण आहेत की कंपनी तुम्हाला अमेझिंग 50% डिस्काउंट देते. अमेझिंग अशी लेवल आहे, सुपरवायझर लेवल. ओके, आणि ही जबरदस्त लेवल आहे, कारण इथून पुढे तुमचा बिझनेस जो आहे तो खूप होतो. त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे 1 ते 3 महिने किंवा 1 ते 6 महिन्यापर्यंत जे आहे 4,000 व्हॉल्यूम पॉईंट जे आहे ते कंप्लीट करावे लागतात. म्हणजे 20 लोकांना तुम्हाला मदत करायची असते. येस, आणि हे तुम्ही 2 महिन्यात पण करू शकता, 3 महिन्यात पण
करू शकता. येस, तर या प्रकारे अमेझिंग अशी सुपरवायझर लेवल आहे. नेक्स्ट. आणि हे 4000 व्हॉल्यूम पॉईंट पैकी तुमचे 1000 व्हॉल्यूम पॉईंट तुमचे पर्सनल पाहिजे असतात, म्हणजे तुमच्या ID वरती झालेले पाहिजे असतात, तेव्हा तुम्ही 4000 कंप्लीट झाल्यानंतर सुपरवायझर लेवल अचीव्ह करू शकता. आणि तुम्हाला कंपनीकडून सर्टिफिकेट सुद्धा येतं आणि विशेष म्हणजे पिन पण येते. या सुपरवायझर लेवलची जी आहे पिन पण येते. आणि तुम्हाला म्हणजे खूप सारा प्रॉफिट होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही सुपरवायझर जेव्हा बनता, जेव्हा तुम्ही 50% वरती जाता, तर तुम्हाला रिटेल प्रॉफिट किती येतं माहिती तुम्हाला? ऑलमोस्ट 2250 रुपये एका रिटेलच्या मागे. म्हणजे विचार करा, तुम्ही जर एका व्यक्तीला मदत केली तर 2250 रुपये भेटतात. तसं तुम्ही जर महिन्याभरामध्ये 10 लोकांना मदत केली तर किती भेटतील? 22,000. म्हणजे प्रॉफिट होतो. येस, जर रिटेल प्रॉफिट होतो तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला 8% पासून ते जवळजवळ 25% पर्यंत तुम्हाला होलसेल प्रॉफिट येतो. होलसेल प्रॉफिट हा तुम्हाला चेकने येतो. ओके, चेकने तुम्हाला होलसेल प्रॉफिट येतो. त्यानंतर कंपनी तुम्हाला रॉयल्टी सुद्धा देते. बघा, रॉयल्टी कुणाला भेटते इथे? एक तर सिंगर किंवा रायटर. ओके, त्याच्यापैकी किंवा सायंटिस्ट. त्याच्यापैकी या हॉलमध्ये कोणी आहे? सिंगर, रायटर, सायंटिस्ट कोणी आहे? ओके, रॉयल्टी देते. क्या बात आहे. आणि शिवाय येस, बोनस. आजकाल बोनस मिळतो का हो? आणि मिळाला तरी काय? मिठाईचा बॉक्स, प्रेशर कुकर, असा बोनस येतो, बरोबर की नाही? पण इथे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना मदत केल्यावर तुम्हाला बोनसही मिळतो. येस, आणि शिवाय येस, बोनस सुद्धा भेटतो. कारण मला आठवतं मी जेव्हा जॉब करायचो ना, मला फक्त मिठाईचा बॉक्स भेटायचा, नाहीतर एक काहीतरी मला पॅन भेटायचा. ओके, कारण माझं जे जॉब जे होता ते युटेन्सिलमध्ये होता. त्याच्यामुळे मला तर माहिती आहे की मला एकदा मिठाईचा